Hello students, in previous lecture आपण स्टडी केले types of pollination on the basis of abiotic agents, pollination by wind, anemophily and pollination by water, hydrophily. Then आज आपण स्टडी करणार आहोत types of pollination on the basis of biotic agents. What are biotic agents? Biotic agents are living agents which help for the pollination. Here, about 80% of plants require the help of other living for pollination. Biotic agents like insect, birds, bat, snail, snake, etc. Insect, bats, birds, snails helps to transfer their pollens from one flower to another, that is for cross pollination. First, pollination by insect or entomophily. Here entomophily word consists entomon means insect, phily means attracting. Insect attract for pollination. What is entomophily? Entomophily, it is type of a pollination which takes place with the help of a insect. Examples, it occurs in rose, sunflower, aster, jasmine, rose, gulab, jasmine, cestrum, ratrani. Other examples, sunflower, aster, sunflower, suryaful, aster, commonly also known as a aster plant. Then आपण स्टडी करूया adaptations in entomophilous flowers. Entomophilous flower means flower which shows entomophily, known as a entomophilous flower. ज्या फुलांमध्ये इन्सेक्ट पॉलिनेशन कीटकांच्या सहाय्याने परागीभवन होते त्या फ्लॉवरला एंटेमोफिलस फ्लॉवर असे म्हणतात. पर्टिक्युलर इन्सेक्ट पॉलिनेशन होण्यासाठी फुलांमध्ये अशा प्रकारे रचना आढळते की ज्यामुळे नॅचरली इन्सेक्ट पॉलिनेशन हे इझिली घडून येते. त्यासाठीच फुलांमध्ये काही चेंजेस आढळतात, दॅट इज अडॅप्टेशन. वन बाय वन आपण स्टडी करूया अडॅप्टेशन्स इन entomophilous flowers. First, related to the flower, flowers are large, showy and bright color. Flower is large in size and showy. शोभेचे attractive आढळते. Also bright in color. Bright color like yellow, orange, purple, etc. Flowers produce sweet odor or smell. फुलांना गोड असा वास किंवा तो वास सगळीकडे दरवळेल अशा प्रकारचा आढळतो. आणि अल्सो फुलांमध्ये नेक्टर, मधुरस, मकरंद हिट करणाऱ्या ग्लँड्स आढळतात. सिंपल नेक्टर प्रेझेंट. Stigma is rough due to presence of a hair or is sticky due to mucilaginous secretion. स्टिग्माशी रिलेटेड कॅरेक्टरिस्टिक्स आहे. स्टिग्मा इज रफ. स्टिग्मा हा खडबडीत आढळतो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हेअर. स्टिग्मावरती केसांसारखे स्ट्रक्चर असल्यामुळे तो खडबडीत आहे. काही प्लांट्समध्ये स्टिग्मा इज स्टिकी. चिकट. कशामुळे तर ड्यू टू म्युसिलाजिनस सिक्रेशन, दॅट इज म्युसिलेज प्रेझेंट. म्युसिलेज मीन्स चिकट पदार्थ. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स रिलेटेड टू पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स आर स्पाइनी and surrounded by yellow sticky substance called pollen kit. Pollen grains are spiny. Spiny in nature means pollen grain भोवती काटेरी असे त्या ठिकाणी एक्झाइन आढळते
आणि एक्झाईन also covered by a sticky layer known as a pollen kit. What is pollen kit? Yellow sticky substance surrounding to pollen grain known as a pollen kit. The specific characteristics for insect pollination. त्यामुळे पोलन ग्रेन्स कीटकांच्या पंखांना किंवा पायांना चिकटून राहतात व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोलन ग्रेन ट्रान्सफर करण्यासाठी हेल्प करतात, मदत करतात. इन सम प्लांट्स देयर इज स्पेशल अडॅप्टेशन्स फॉर द इन्सेक्ट विजिटर्स टू हेल्प इन क्रॉस पॉलिनेशन. फॉर एक्झाम्पल लेव्हर मेकॅनिझम or turn pipe mechanism in salvia. काही वनस्पतीमध्ये स्पेशल टाईपचे डिफरंट अडॅप्टेशन्स आढळते जेणेकरून इन्सेक्ट हे त्या ठिकाणी येतो आणि क्रॉस पॉलिनेशन घडून येते. फॉर एक्झाम्पल लेव्हर मेकॅनिझम आपण स्टडी करूया. व्हिडिओ फॉर अंडरस्टँड लेव्हर मेकॅनिझम. जेव्हा कीटक किंवा इथे माशी सॅल्वियाच्या फुलामध्ये एंट्री करते तेव्हा स्टॅमेन्स आणि अँथर लोब हा कीटकाच्या मागच्या बाजूला टच होतो आणि तिथे पोलन ग्रेन्सच्या बॉडीवरती पडतात. तेव्हा सेम टाइम हाच इन्सेक्ट फिमेल फ्लॉवरमध्ये एंट्री केल्यानंतर हे पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात. हाच मेकॅनिझम जस्ट हे स्टिकच्या सहाय्याने दाखवलेला आहे. खालच्या साईडचा स्टॅमेनचा लोब त्या ठिकाणी प्रेस झाल्यानंतर वरच्या बाजूचा स्टॅमेन हा बेंड होतो. दिस इज द इंटरेस्टिंग मेकॅनिझम इन सॅल्विया शोज द इन्सेक्ट पॉलिनेशन. त्यानंतर आपण स्टडी करूया सेकंड टाइप ऑफ अ पॉलिनेशन, ऑर्निथोफिली. पॉलिनेशन बाय बर्ड. Here, ornithophily word, ornitho means birds, phily means attracting. Bird फुलाकडे अट्रॅक्ट होतात, आकर्षित होतात आणि पॉलिनेशन परागीभवन घडून येते. त्यालाच ऑर्निथोफिली असे म्हणतात. व्हॉट इज ऑर्निथोफिली? ऑर्निथोफिली इट इज अ टाइप ऑफ अ पॉलिनेशन which takes place with the help of birds. Only a few types of birds are specialized for the pollination, like sunbirds and hummingbirds shows the ornithophily. In plants like bombax, callistemon, lutea, known as ornithophilous plants. ऑर्निथोफिलीचे एक्झाम्पल्स बॉम्बॅक्स, मराठी known as a शाल्मली, also commonly known as a cotton silk plant. Callistemon bottle brush. Lutea in Marathi पळस. Adaptations in ornithophilous flowers. Flowers are usually bright color, large and showy. हे कॅरेक्टरिस्टिक जर आपण स्टडी केले तर इंटेमोफिलस फ्लॉवर्स आर ऑल्सो ब्राईट कलर, लार्ज अँड शोवी, अँड ऑर्निथोफिली बर्ड पॉलिनेटेड फ्लॉवर ऑल्सो लार्ज, ब्राईट कलर अँड शोवी. कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स आढळते कारण बर्ड्स आणि इन्सेक्ट फुलांचे ब्राईट कलर असणे, लार्ज साईज, मोठे फूल, शोवी, अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे अट्रॅक्ट होतात, आकर्षित होतात. They secrete profuse dilute nectar. Means flowers secrete large amount of diluted nectar. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मधुरस आढळतो. डायल्यूट पाण्याचं प्रमाण मधुरसामध्ये जास्त आढळते. Then characteristics related to pollen grains. Pollen grains are sticky and spiny. Pollen grains sticky, चिकट आणि spiny means spines like structure, काटेरी स्ट्रक्चर असल्यामुळे तिथे
हे पोलन ग्रेन्स पक्ष्यांच्या पायाला किंवा चोचीला किंवा पंखांना चिकटून राहतात आणि ते एका फुलाकडनं दुसऱ्या फुलाकडे त्या ठिकाणी ट्रान्सफर होतात. नेक्स्ट, फ्लॉवर्स आर जनरली विदाउट फ्रॅग्रन्स as birds have poor sense of smell. Flowers are without fragrance means इथे ऑर्निथोफिलस फ्लॉवर्स मध्ये कुठल्याही प्रकारचा सुवास आढळत नाही, कारण नॅचरली बर्ड्स मध्ये सुद्धा इथे वास घेण्याचा क्षमता आहे ती कमी आढळते. Third type, pollination by bats, Chirapterophily. Chirapteron means bats, phily attractive. Type of pollination which takes place with the help of bats known as a Chirapterophily. Bats means वटवाघूळ. वटवाघूळच्या साहाय्याने होणाऱ्या पॉलिनेशनला Chirapterophily किंवा बॅट पॉलिनेशन असे म्हणतात. यात बॅट कॅन ट्रान्सफर पोलन्स ओव्हर लॉंग डिस्टन्स अँड समटाइम्स सेव्हरल किलोमीटर. आपण स्टडी करूया अडॅप्टेशन्स इन कायरॅप्टेरोफिलस फ्लॉवर्स. टर्म प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. इंटेमोफिलस फ्लॉवर, ऑर्निथोफिलस फ्लॉवर्स, कायरॅप्टेरोफिलस फ्लॉवर्स. कायरॅप्टेरोफिली बॅट पॉलिनेशनद्वारे होणाऱ्या परागीभवनला कायरॅप्टेरोफिली म्हणतात. कायरॅप्टेरोफिलस इथे फिलस हा जो जेव्हा सफिक्स लागतो तेव्हा त्या ठिकाणी टर्म लक्षात घ्यायची आहे. जे फ्लॉवर्स कायरॅप्टेरोफिली दाखवतात त्यांना कायरॅप्टेरोफिलस फ्लॉवर म्हणतात. सिमिलरली टर्म्स आहेत इंटेमोफिली, इंटेमोफिलस प्लांट ऑर फ्लॉवर्स. जे प्लांट्स इन्सेक्ट पॉलिनेशन दाखवतात त्यांना इंटेमोफिलस प्लांट्स म्हणतात आणि जे फुलांमध्ये इन्सेक्ट पॉलिनेशन घडते त्यांना इंटेमोफिलस फ्लॉवर्स म्हणतात. आता आपण इथे अडॅप्टेशन स्टडी करणार आहोत इन कायरॅप्टेरोफिलस फ्लॉवर. फर्स्ट, फ्लॉवर्स आर डल कलर्ड विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. Flowers are dull color, opposite insect pollination and bird pollination characteristics हे आपल्याला दिसेल. Flowers are dull color means फ्लॉवरचा कलर हा अट्रॅक्टिव्ह नसून फेंट, फिकट, पिवळसर या पद्धतीचे कलर त्या ठिकाणी आढळतात. विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स और विथ स्ट्रॉंग ओडर. हे ओडर टर्म योग्य येते कारण ओडर उग्र वास आणि त्या फुलांचा वास स्ट्रॉंग उग्र असा असतो. ऑल्सो टर्म रॉटन स्मेल सुद्धा यूज केली जाऊ शकते. रॉटन स्मेल म्हणजे सडक्या पदार्थांसारखा वास त्या ठिकाणी फुलांचा येतो. नॅचरली बॅट पॉलिनेशन घडून येण्यासाठी बॅट पॉलिनेटेड प्लांट्स फ्लॉवरमध्ये याप्रमाणे गुणधर्म आढळतात. दे सिक्रेट अबंडंट नेक्टर. अबंडंट नेक्टर मोठ्या प्रमाणात मधुरस मकरंद असणे. बॅट फीड्स ऑन दी फ्लॉवर. बॅट फुलामध्ये अन्न घेण्यासाठी येते आणि ज्या फुलांमध्ये बॅट पॉलिनेशन घडते तिथे नॅचरली मोठ्या प्रमाणात नेक्टर आढळतो. वर्ड वापरलेला आहे अबंडंट नेक्टर क्रिएटेड इन फ्लॉवर्स. फ्लॉवर्स प्रोड्यूस लार्ज अमाउंट ऑफ इडिबल पोलन ग्रेन्स. त्यामध्ये बॅट ठराविक पोलन ग्रेन्स हे इडिबल खाण्यायोग्य असल्यामुळे त्या फुलावरती येतात. ऑल्सो इन सम प्लांट्स फ्लॉवर पार्ट्स लाईक पेटल्स, सेपल्स आर ऑल्सो इडिबल. त्यानंतर आपण एक्झाम्पल स्टडी करूया. Anthocephalus kadamba tree. Anthocephalus scientific name of a plant commonly known as a kadamba tree. Marathi also known as a kadamba vanaspati. Second,
Adansonia. Adansonia, scientific name and common name of a plant, baobab tree. Baobab tree in Marathi known as Gorakhchindi. Kigelia, commonly known as Southsack. Kigelia anthocephalus Adansonia. These plants are Chiropterophilous plants, shows pollination by bats. Comparatively आपण हे तिन्ही टाइप स्टडी करूया. Here in ornithophilous flower and entomophilous flower, some characteristics are common and some characteristics are different. First of all, common characteristics आपण बघूया. Flowers are bright color, large and showy. Flower produce nectar. Pollen grains are sticky and spiny. Then different characteristics आपण study करूया in entomophilous flowers and ornithophilous flowers. In entomophilous flowers, the flowers produce sweet odor or smell and produce small amount of nectar. Here, flowers are generally without fragrance as birds have poor sense of smell and produce profuse dilute nectar. Then, bat pollination comparatively shows different characteristics than ornithophilous and entomophilous flowers. Opposite characteristics आढळतात. त्यामध्ये आपण फर्स्ट ओनली डिफरन्स स्टडी करूया ornithophilous flower and Chiropterophilous flowers adaptation. First, in ornithophilous flowers, flowers are usually bright color, large and showy. In Chiropterophilous flowers, flowers are dull colored with strong fragrance. In ornithophilous flowers, they secrete profuse dilute nectar. In Chiropterophilous flowers, they secrete abundant nectar. Here, pollen grains are sticky and spiny. In the bat pollination, pollen grains shows specific characteristics, edible pollen grains. Then, flowers are without fragrance in ornithophilous flowers, and in Chiropterophilous flowers, flowers with strong odor or rotten smell.